तरुणांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले। आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण आहे। आंदोलनाचा अधिकार हिंसा खपवून घेणार नाही। आंदोलनात काही समाज कंटक शिरतात आणि राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात। दिल्लीमध्ये काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेला लाठीमार हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता आणि तसं केलं नसतं तर काही अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे, पण आंदोलन करताना संविधानाने दिलेले हक्क, जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन चेहरा नसलेलं आहे, त्यामुळे आंदोलनात काही लोक वेगळा अजेंडा घेऊन घुसलेले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलेही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतायत।